तर आता मी इथं थांबलोय ना, गावाला आलोय. तर इथं ना सारखं मोराचा आवाज येतोय आणि मोराचा आवाज हा खुशाल पण काढतोय ना आणि ज्ञानू. तर त्याच्यामुळे परत तो आवाज जातोय. तर तो मोराचा आवाज कुठून येतोय तो आम्ही नीट ऐकतोय आता. तर तुम्ही हिरवळ बघू शकता इथली. बघितली का, कशी वाटली? खूप छान गाव आहे आमचं. बघा इथे बैल बैल आहे. ते मागच्या वेळी आवाज ऐकून जरा उधळलं होतं. पाऊस येत होता तेव्हा. हे वावर तुमचंच का? हे पण तुमचं होतं ना? शेती आहे इथे, शेती करतात खूप सुंदर. खुशाल खेळतो बघा कसा व्यायामचं. हे इकडे हे दीदी इकडे. तू इथंच राहते का? कुठं राहते? इधर रहते. कौन कौन रहते? हाँ. क्या है नाम, क्या है तुम्हारा? रिया दीदी रागाने बसलेली आहे. ज्ञानेश्वरी ते हे खेळती. व्यायामचं इथे व्यायामचं पण लावलेलं आहे. असं मोठं मैदान आहे. पाण्याची खूप मोठी टाकी आहे इथे. खूप मोठं डोंगर वगैरे एकदम सासवड रोड आहे ना, जेजुरीच्या गडाच्या खाली तिथे आहे हे पालखी चौक. इथे पालखी थांबलेली असती दरवर्षी. पालखी तळावर आलोय. तर इथं पादुकांचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. हे पहा पादुका. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पावलांचे दर्शन घेतले का? खूप छान वाटतं. बघा आता पादुकांचं दर्शन घेतोय आम्ही. पालखी तळावर पादुकांचं दर्शन बघा खूप छान आहे. या पादुका आहेत महाराजांच्या. दिसत कधी वगैरे. बघू शकता किती छान वाटतंय. तुम्हाला समोर पालखी तळ दिसत असेल. बोल. आम्ही आता पालखी तळावर आलेलो आहे. जिजुरी रोडला आहे. दर्शनाला आलेलो आहे आज. या निमित्ताने आलेलो आहे. पहा खूप छान डोंगर. सगळ्यांना सुट्टी आहे. तुम्हाला सुट्टी आहे का कमेंट करून सांगा. बोल. खूप छान वातावरण आहे इथे. एकदम
एकदम हिरवळ डोंगर, इतकं सुंदर घोड्यांची काळजी सोडते मला पाऊस. इथे पालखी थांबत असते दरवर्षी. आता खूप छान ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी चूल पेटवलेली होती. छान